मित्रांनो, ही आहे बघा ड्रायव्हिंग लाईन. पहाटे 5 वाजता निघाल्यानंतर रात्री आपण 12 वाजता मुक्काम केला. मग म्हणलं प्रवास बघाव तरी किती झालाय. जवळपास 820 किलोमीटर रनिंग झालती. आणि हे एका दिवसात आणि आपल्या आयुष्यात पहिल्यांदा सुरू झालंय. कारण एवढी लांब ड्रायव्हिंग आपण कधीच केली नाही. त्यामागे हे साऊथचे रस्ते. नंबर एक असा रस्ता होता, कारण आपण रात्री काल 5 वाजता जेवण केलं. आता म्हणलं अंतर राहिलं होतं 500 किलोमीटर. थोडंफार काटावं आणि त्यानंतर झोपून घ्यावं. मग काय म्हणलं, जरा पुढील लोकेशनवर एक मस्त धाबा होता. त्या धाब्याला जायचं म्हणलं, आता 120 किलोमीटर रनिंग राहिली होती. त्यामुळं मग म्हणलं टोल नाक्यात कसं मस्त बनवलाय, कसलं भारी दिसत होतं. व्हिडिओ काढायचा काय मोह आवरला नाही, मस्तपैकी व्हिडिओ उचलला. आता म्हणलं जरा तेलंगणाचं डिझेल बघावं. डिझेल बघू शकता, 106 रुपये लिटर आहे. आता काय 2000चं डिझेल टाकलं. आता म्हणलं एवढ्यावर गाडी खाली करून बाहेर निघल. मग म्हणलं बाकीचं बघू पुढच्या भाड्यावर. त्यानंतर तिथून गेलो. जरा भूक पण लागली होती. मग म्हणलं जरा एक कॅम्पा घेतला. कॅम्पा घेतल्यानंतर आता काही विषय नाही म्हणलं. आलो लोकेशनला 12:30 वाजता. पण मग साहेब म्हणले जेवायला आहे, काही टेन्शन नका घेऊ, तुमच्या सेवेत आम्ही हजरच आहोत. रात्री इथं झोपलो. सकाळी सकाळी 6 वाजता उठलो, आंघोळ केली फ्रेश मध्ये. आणि टेम्परेचर इतकं आहे की पाणी नकर पण थंड लागलं नाही. मग मस्तपैकी चहाचे 2 घोट घेतले आणि आता म्हणलं पुढच्या प्रवासाला सुरुवात करायला लागते. कारण इथून प्रवास राहील तर 140 किलोमीटर, जवळपास 2-2.5 तास दाखवत होतं. मग म्हणलं सकाळी सकाळी पोहोचावं. पोहोचलो तडा बॉर्डरला. मस्तपैकी चहा दिला मामानं. चहा जरा सपक होता, त्यामुळे प्यायला जरा उशीरच झाला. पोहोचलो तमिळनाडूच्या चेकपोस्टला. तमिळनाडूच्या चेकपोस्टला जाण्याचं कारण की इथं काय काटापिटा नाही, डायरेक्ट घातली मधून बाहेर काढली. आपल्याला काय बारक्या गाडीला एंट्री पिंट्री घेतली नाही. आलो आपण चेन्नई सिटी मध्ये एंट्री केली. आणि आपल्याला पूर्ण प्रवास जो होता तो करायचा होता आउटर रिंग रोडनच. मग म्हणलं काही विषय नाही, कारण रिंग रोडला काही ट्रॅफिक बिफिकचा काही विषय येत नाही. त्यानंतर लोकेशन राहील तर कंपनीचं 500 मीटर. मामापाशी जरा इडली खाल्ली. त्यांची भाषा आपल्याला कळत नाही, आपली त्यांना कळत नाही. मामा काय अंड्याचा डोसा घे म्हणलं. म्हणलं श्रावण चालू आहे बाबा. कंपनीत गेलो, एंट्री केली. मामानं म्हणलं बूट घेऊन या. मॅडम म्हणली बुटाशिवाय एंट्री नाही. आता म्हणलं चालायचंच, काय विषय नाही. आता बुट पिट घेऊन आले. आता बूट घालून आपल्याला काय काम करायचं नव्हतं, पण कसं आहे, कंपनीच्या काय पॉलिसी असतात, त्याला आपल्याला पण फॉलो करावं लागतंय. जाऊन नवीन बूट घेतला. आलो कंपनीत. कंपनीत 2 तास असल्या गरमीत बसलो ना, की खरंच फार पाणी पाणी झालं. 2 तासानंतर आपल्या गाडीचा नंबर आला. गाडीत काय सोडा, आपली एकच पेटी होती, 30 किलोचाच बॉक्स होता. मग म्हणलं काय 5 मिनिटात खाली करून देईल. तिथलं खाली झाल्यानंतर जाऊ. तिथून लोकेशन घेतलं किशोर भाऊकडून आणि गेलो डायरेक्ट राजस्थान धाब्यावर. मस्त पैकी कपडे आधी बदलले. म्हणलं लय गार लागायला, काय ते गरमीनं पार वाटो होऊन गेले. मस्त पैकी शेव टमाटर सांगितली. ताक पीक खाल्लं. आता म्हणलं निवांत बसूया. बसल्यानंतर काय म्हणलं, आता काहीतरी बसावं लागते, उद्योग करावं लागते. तेवढ्यात 1-2 भाड्याच्या इन्क्वायरी आल्या. त्यानंतर आपण गेलो होतो सचिन भैया लांडगे, म्हणजे चाकणची राणी, प्रदीप भाऊचे मोठे भैया, त्यांच्यापाशी बसलो जरा गाडीत. त्यांनी लावली ती एसी. मोठा विषय आहे हो. आता भेटू उद्याच्या व्हिडिओ.